2025 मार्गशीर्ष महिन्यातील शेवटची संकष्टी चतुर्थी या दिवशी आवर्जून करा हा एक उपाय. मुलांची पतीची भरभरून प्रगती होईल. नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. 7 डिसेंबरला आहे मार्गशीर्ष महिन्यात संकष्टी चतुर्थी आणि खास गोष्ट म्हणजे ही 2025 मधील शेवटची संकष्टी चतुर्थी असणार आहे. नवीन वर्षाची सुरुवात बाप्पाच्या आशीर्वादाने व्हावी. आपल्या जीवनातील सगळे संकटे अडथळे दूर व्हावेत, त्यासाठी बाप्पांना कसं प्रसन्न करायचं, या दिवशी काय करावे, चला तर मग सविस्तर जाणून घेऊया. आपल्या हिंदू धर्मात प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थीला संकष्टी चतुर्थी साजरी केली जाते. गणपती बाप्पांना समर्पित ही संकष्टी चतुर्थी संकट हरणारी म्हणून ओळखली जाते. जेव्हा ही चतुर्थी शनिवारी किंवा मंगळवारी येते तेव्हा ती अधिक फलदायी मानली जाते. आता मार्गशीर्ष महिन्यातील संकष्टी चतुर्थी ही रविवारी येत आहे आणि ही वर्षाची शेवटची चतुर्थी असणार आहे आणि याला अंगुरथ संकष्टी चतुर्थी या नावाने ओळखले जाते. आणि याची पूजा केल्याने गणपती बाप्पा भक्तांची सर्व संकटे दूर करतात, त्यांना सुख, समृद्धी आणि यश प्रदान करतात, अशी श्रद्धा आहे. 7 डिसेंबरला रविवार आहे. या दिवशी संकष्टी चतुर्थीला प्रारंभ होणार आहे सायंकाळी 6:24 तर ही तिथी 8 डिसेंबर रोजी दुपारी 4:03 समाप्त होणार आहे. या दिवशी चंद्रोदयाची वेळ रात्री 8:35 असेल. चंद्रोदयानंतर पूर्ण होता, त्यामुळे चंद्रदर्शनाला या व्रतामध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी बाप्पांची पूजा आवर्जून केली जाते. स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावेत. घरातील देवघर आणि पूजेची जागा स्वच्छ करावी. सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करावं. शिवाय एका स्वच्छ पाटावरती गणपती बाप्पांची मूर्ती किंवा एखादा चित्र स्थापित करून, किंवा तुमच्याकडे जर गणपती बाप्पांचा फोटो असेल तर बाप्पांची किंवा त्या फोटोची षोडशोपचारिक पूजा करावी. गणपती बाप्पांना गंगाजल आणि पंचामृतानं अभिषेक करावा. फोटो असेल तर फोटो पुसून घ्यावा. हळद, कुंकू आणि चंदन लावून गणपती बाप्पांना सजवावे. मूर्ती असेल तर त्याला अभिषेक करावा. हार, फुले अर्पण करावीत. विशेषतः लाल जास्वंदीचे फूल आणि दुर्वा अर्पण कराव्यात. तुपाचा दिवा लावून गणपती बाप्पांना मोदक अर्पण करावेत. त्यामुळे या दिवशी गणपती बाप्पांना मोदक आणि लाडूचा नैवेद्य दाखवावा. या दिवशी ओम गणेशाय नमः, वक्रतुंड महाकाय, सूर्यकोटी समप्रभ, निर्विघ्नं कुरु मे देव, सर्वकार्येषु सर्वदा या मंत्राचा जप करावा. संकष्टी चतुर्थीची व्रत कथा वाचावी आणि गणपती बाप्पांची आरती करावी. दिवसभर उपवास करावा. हा उपवास सूर्योदयापासून चंद्रोदयापर्यंत असतो. आपण या दिवशी खाऊनच उपवास करावा. त्यामुळे या दिवशी गणपती बाप्पांना मोदक आणि लाडू याचा नैवेद्य दाखवावा. या दिवशी ओम गणेशाय नमः, वक्रतुंड महाकाय, सूर्यकोटी समप्रभ, निर्विघ्नं कुरु मे देव, सर्व कार्येषु सर्वदा या मंत्राचा जप करावा. संकष्टी चतुर्थीची व्रत कथा वाचावी आणि गणपती बाप्पांची आरती करावी. दिवसभर उपवास करावा. हा उपवास सूर्योदयापासून चंद्रोदयापर्यंत असतो. आपण या उपवासाला कंदमुळे, भाज्या या दिवशी खाऊन उपवास करावा. संध्याकाळी चंद्रोदयापूर्वी सुद्धा श्री गणेशाची पूजा करावी. आधी सांगितल्याप्रमाणे संकष्टी चतुर्थी सम्राट हे चंद्र दर्शनानंतर आणि चंद्राला अर्घ्य दिल्यानंतरच पूर्ण होतं. हे व्रत चंद्राला अर्घ्य दिल्यानंतरच पूर्ण होतं, म्हणूनच चंद्रोदयाची वेळ ही खूप महत्त्वाची असते. आधी सांगितल्याप्रमाणे 7 डिसेंबर रोजी संध्याकाळी 8:35 चंद्रोदयाची वेळ असणार आहे. चंद्रोदय झाल्यावर चंद्राला अर्घ्य द्यावे. चंद्राला दूध, तीळ अर्पण करावे. या दिवशी कोणत्याही व्यक्तीबरोबर भांडण टाळावे. मनात नकारात्मक विचार येऊ देऊ नये. मन शांत आणि सकारात्मक ठेवावं. हा दिवस पूर्णतः सात्विक असल्याने मांसाहार किंवा मद्यपान पूर्णपणे टाळावे. घरातील वडीलधाऱ्यांचा किंवा कोणत्याही व्यक्तीचा अनादर करू नये, अपमान करू नये. सर्वांशी प्रेमाने वागावे. गणपती बाप्पा प्रसन्न कसे होतात आणि भक्तांना कोणते लाभ मिळतात, तर सर्व संकटे आणि अडचणी दूर होतात. आरोग्य उत्तम राहतं आणि रोगराईपासून मुक्ती मिळते. मनोकामना पूर्ण होतात आणि इच्छित फलप्राप्ती होते. विद्यार्थ्यांना परीक्षेत यश मिळतं आणि व्यवसायात भरपूर भरभराट होते. त्या दिवशी पूर्ण आणि भक्तिभावाने गणपती बाप्पांची पूजा केल्यास नक्कीच तुमचाही जीवन सकारात्मक दिशेने जाते. शिवाय आधी सांगितल्याप्रमाणे 7 डिसेंबर रोजी येणारी मार्गशीर्ष संकष्टी वर्षातील शेवटची संकष्टी चतुर्थी असणार आहे. असे मानले जाते की
वर्षाची शेवटची संकष्टी जशी पार पडते तसेच संपूर्ण नवीन वर्षाची ऊर्जा चक्र बंद पडतं. मग 2026चा वर्ष बाप्पाच्या कृपेनं, बुद्धीने, समाधान आणि विघ्ननाशक शक्तीने चांगलं सुरू व्हावं. तर त्यासाठी बाप्पाला प्रार्थना कराव्या. या छोट्याशा कृतीने तुमचं नशीब बदलू शकते. तुम्ही सुद्धा संकष्ट चतुर्थीचं व्रत करता का? आणि तुम्हाला या दिवशी इच्छापूर्तीसाठी काही उपाय हवे असतील तर कमेंटमध्ये सांगा. त्याची योग्य माहिती देण्याचा प्रयत्न नक्कीच करू. अशाच प्रकारे सणावारांसंबंधित व्रत वैकल्य असतील, उपवासना असतील, पूजाविधी संबंधित आणखी काही माहिती तुम्हाला जर हवी असेल तर वास्तुशास्त्र, ज्योतिषशास्त्र, अंकशास्त्र यांसारख्या विषयावर तुमच्या मनात काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. शिवाय तुम्हाला आणखीन कोणत्या विषयावरचे व्हिडिओ पाहायला आवडतील, ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा. वरील व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.